हाय, हॅलो, नमस्कार. कशा सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज चाललोय लोणंद. सगळ्यांना माहिती असेल साताऱ्यामध्ये लोणंद जिथे संत ज्ञानेश्वरांची पालखी येते, तिथे चाललेलो आहे. आणि दर्शन इतकं छान झालं, काय सांगू तुम्हाला. पुढे मी दाखवण्याचा प्रयत्नच करते. आणि हो, घरातून निघायला उशीर झाला. 4:30 वाजता निघालो. त्याच्यामुळे हा संध्याकाळचा व्ह्यू बघायला भेटला, सॉरी. पण खरंच खूप छान. हा फक्त रस्ता इकडचा खराब आहे, नाहीतर बघण्यासारखं आहे. मस्त वाटतं. सगळीकडं हिरवंगार आणि शांत आणि मस्त खूप भारी वाटलं. आणि फक्त रस्त्याचाच प्रॉब्लेम होता, नाहीतर दुसरा काही नाही. दर्शन खूप छान झालं. मी पहिल्यांदा गेलेली, गेल्या वर्षी जायचं होतं, पण काही निमित्त म्हणजे काम निघालं, त्याच्यामुळे जाता आलं नाही. पण ह्या टाईमाला संत ज्ञानेश्वरांनी बोलवूनच घेतले असंच समजावे. कारण की कुठल्याही देवदर्शनाला किंवा मंदिरात तुम्हाला जायचं झालं, तर तिथे तुम्हाला देवाचं बोलावणं आलं पाहिजे, तरच तुम्ही तिथे पोहोचता. गेल्या वर्षी खूप इच्छा होती, खूप ठरवलेलं, पण नाही जमलं. पण ह्या वर्षी जमलं. आणि हा घाट आहे छोटासा, तर तो घाट लागला आणि मस्त वाटलं इथेही. आणि मी म्हणते की लोणंदची जी माणसं राहतात इकडे लोणंदला, ती खरंच भाग्यशाली आहेत, की त्यांना इतकं पालखीचं जवळून दर्शन घेता येतं. आणि पालखी तिथे थांबते वगैरे. आणि तिथले जे रहिवासी आहेत त्यांचं पण मला खूप छान वाटलं. खूप छान आपल्याला सपोर्ट करतात. आणि खरंच एकदा तरी वारीत या. खरंच खूप छान अनुभव आहे. मला खरंच घ्यायचा होता, पण मला पायी चालून जायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. असो, काही हरकत नाही. सगळ्याच गोष्टी मनात ठरवतो तशा प्रकारे होत नाही. समर्थ लहान असल्या कारणाने घरातले पण परमिशन देत नाही आहेत का वारीत जाऊन आत्ता तू इतक्या लवकर वारीत जावं, चालत वगैरे जा. कारण की आता त्याची स्कूल नुकतीच चालू झालेली आहे म्हणायला गेलं तर. आता माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या मला पाडल्या पाहिजे. त्यामुळे शक्य नाही. पण हो, जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्कीच मला पायी यात्रा करायची आहे. आणि खरंच मी मानते, मी थोडी चालली आहे तरी माझे आज पाय दुखत आहेत. आणि ते गाडीमुळे ते दचके लागतात, त्याच्यामुळेही खूप पाय वगैरे दुखत आहेत. आणि खरं असं वाटतं की ते लोकं कशी चालत असेल, जे वारीमध्ये जातात, ते कशी चालत असतील ते त्यांना माहिती आहे. आणि खरंच विठुराया त्यांना ताकद देतो आहे, कारण की खूप एजेड, अपंग वगैरे, अपंग बोलूच शकत नाही. देवांनी जे आपल्या वाटेला भोग दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला ते भोगावे लागतात. कोणाला कुठल्याही पद्धतीत येतात त्यानुसार. पण कोणीही हरत नाही. आणि बोलतात ना, ते धरून बसत नाही दुःख. आपल्या दुःखाला दूर करून ह्या वारीत सहभागी होतात. खूप छान छान माणसं अनुभवायला भेटली. सगळेच व्हिडिओ करता आले नाही, कारण की जातेवेळी खूप उशीर झालेला आहे त्याच्यामुळे. आणि दर्शन पण घ्यायचं होतं आणि पालखी येऊन गेलेली, त्याच्यामुळे तसं दर्शन घेता आलं नाही. काही हरकत नाही. जसं आम्ही लाईन वगैरे लावून घेतला आणि इथे आपल्या स्वामींचं असं मूर्ती दिसली मला. मग मी तिथेही शूट करून घेतलं. खरंच छान आहे. आणि तिथे पोचता आम्हाला काळोख झालेलाच. आणि त्यानंतर ह्या गर्दीत आणि खरंच छान सगळे माऊली करत असतात, भारी वाटलं. आणि त्यानंतर सगळ्यांची चुकामुक झालेली. आमच्याबरोबर माझी भाची वगैरे होती. काय नाही, मग नंतर भेटल्यानंतर दर्शन झालं. हा रथ आहे, हा रथाचंही दर्शन वगैरे करून घेतलं. आणि हो, लाईनीत उभे राहिलो नाही, कारण की खूप मोठी लाईन होती. मग आम्ही मुखदर्शन घेतलं, कारण की आमच्याबरोबर 2 लहान मुलं होती. माझ्या भाचीचाही मुलगा लहान आहे, तो पण 3.5 वर्षाचा आहे. समर्थ पण. इतक्या तास थांबणार नाहीत ते लोकं, पण मुलांना पण घेऊन जायचं होतं. आणि खरंच मुलांना मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल, मला लाँग व्हिडिओमध्ये ते शूट करता आलं नाही. डायरेक्टली पालखीपर्यंत, म्हणजे बोलतात ना, पालखी आहे तिथे दोघांनीही मस्तक ठेवलं, ऋग्वेदनी पण आणि समर्थने पण. खूप छान. ही सुविधा मला खूप आवडली. आपण जरी मुखदर्शन घेतलं तर मुलांना तिथे नेऊन तिथे पालखीचं दर्शन घेऊन देतात. खूप छान वाटलं, खूप. आणि खूप गर्दी होती. पण धक्का वगैरे काही नव्हतं. थोडीशी अशी धक्काबुक्की इथे झाली असेल, नाहीतर काही नाही. खूप शांततेत दर्शन घेत आहेत सगळे जे वारकरी आहेत ते. खूप भारी वाटलं. आणि इथे पालखीचं वगैरे दर्शन घेतलं वगैरे. आणि इथे तुम्हाला जर पावती वगैरे करायची असेल तर तुम्ही तेही करू शकता. अशा प्रकारे खांबाचं दर्शन घेतलं वगैरे आणि आम्ही पुढे निघालो. आणि हो, पुढे आम्हाला माझ्या मिस्टरांचे जे मित्र आहेत त्यांनी आम्हाला वारीतल्या दिंडीमध्ये सहभागी करून आम्हाला तिथे महाप्रसाद घ्यायला लावला. आणि त्या महाप्रसादाचे जे
छोटीशी ही क्लिप आहे ती मी तुमच्याशी शेअर करते. मी जास्त काय बोलत नाही आणि नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. नाही इथं 2 घासाचं असतात. बस बस. मामाने घेतली तिथे बिस्किट बरे झाले. पोरांना झाली तिकडं. असू दे की मी पण आणलं तो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे.